नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वीच्या सर्व मित्रांचं गणित मैत्री परिवारतर्फे पुनश्च एकदा स्वागत. इयत्ता 8वीच्या पहिल्या टर्मिनलचा संपूर्ण भाग, आपला सगळे टॉपिक, सगळे एक्झरसाईज आपण पूर्ण केले पाहिजे. आता उजळणी तासामध्ये आपण आहोत. नव्यानं जॉईन होणारी मुलं आणि काही जुनी मुलांना परत एकदा आठवण करून देतोय, तुम्ही गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासून त्या आयकॉनचं बेलचं बटन दाबा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. मध्ये आपण प्रश्न संग्रह 1 सोडवायला आलो आहे. तिथं एक एक प्रश्न, एक एक संकल्पना म्हणून बघालो आहे. त्या धड्याचा भाग आपण बघतोय. आता आपण त्या उजळणी घेण्यापाठीमागचा हा हेतू आहे की नवीन मुलांना नवीन पद्धतीनं ते कळायला पण पाहिजे. जी जुनं मुलं अटॅच आहेत आपल्यासोबत पहिल्यापासून, त्यांनाही थोडंसं आता त्यांच्या ज्ञानाचं रूपांतर माहितीमध्ये झालं पाहिजे, त्या माहितीचं रूपांतर ज्ञानमध्ये झालं पाहिजे, असं अपेक्षा आहे. आता पहिले 5 प्रश्न आपण पाठीमागच्या तासापर्यंत 5व्या प्रश्नाला आलो होतो. प्रश्नसंग्रह 1 मधला अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक धड्यातला एक किंवा 2 प्रश्नांची निर्मिती याच्यामध्ये केलेली आहे. पण नेमकं त्यांना काय सूचित करायचं होतं, ह्या प्रकरणातून कोणते आउटपुट अपेक्षित होते, हा तो भाग होता. हा प्रश्न आहे बघा, घात आणि घातांक या धड्यामधला टॉपिक नंबर 3 मधला प्रश्न आहे. तो टॉपिक नंबर 3 घातांक आणि घनमूळ असं नाव आहे बघा. घनमूळ, वर्गमूळ. मी थोडंसं प्रॅक्टिकली पण आता काम करायला लागलो आहे की मुलांना नेमकं काय कळत नाही हे आत्ता समजायला लागले, कारण मुलं समोर यायला लागलीत. आता तसं बघितलं तर हे पण झालं आहे, आम्हालाही थोडंसं फर्गेशन झालं आहे की मुलं कशी हाताळायला पाहिजेत. एका 8वीपर्यंतचा भाग पण न कॉन्क्रीट झालेल्या मुलांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, गणित मजबूत करायचं आहे, हो की नाही. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी मनापासून शिकायला पाहिजेत. क्वेश्चन नंबर 6 बघा. ही एक संख्या दिली आणि ही संख्या कोणत्या संख्येचे कितव्या मुळाचा कितवा घात आहे ते लिहा. ही संख्या कितव्या मुळाचा कितवा घात आहे ते लिहा. ही संख्या, एक संख्या लिहिली आहे इथं बघा. ही संख्या अशी आहे 256 चा घात आहे. ती जी घातांकित संख्या इथं लिहिलेली आहे 5/7. आणि ह्याचं नीट ऑब्झर्वेशन करा. कोणत्या संख्येच्या टिंबा या संख्येच्या कितव्या मुळाचा मूळ कितवा घात आहे ते लिहा. कोणत्या संख्येचा कितव्या मुळाचा आणि कितवा घात आहे ते लिहायचं आहे. ह्याचा फार छान सराव आपण त्या टॉपिक नंबर 3 घातांक या धड्यामध्ये सर्व एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपण तो केलेला आहे. बाळांनो, तुम्ही ते शिकलेलं पण आहात. जी मुलं पहिल्यापासून बघतायत त्यांना ते माहिती आहे, पण नवीन जी मुलं आहेत त्यांना थोडासा भाग हा रिवाईज करून घेतोय. समजा की 13 या संख्येचे 7वे मूळ कसं लिहायचं, किंवा 123 या संख्येचे 7वे मूळ. 123च्या डोक्यावर जर 7 लिहिलं तर हा झाला 123चा 7वा घात. आणि हेच जर असं लिहिलं असेल, 125च्या डोक्यावर 1/5 लिहिलं तर आता काय झालं सांगा. आता काय झालं सांगा. आत्ता तुम्ही जर याला 5वा घात म्हणायला लागला, 125चा 5वा घात म्हणायला लागला, तर त्याचा जो विश्वासघात होईल. कारण हे म्हणजे 7 आणि ह्यातला फरक बघा. 125चे 5वे मूळ असा भाग झाला. पुन्हा हा भाग जरासं हल्ली आता माझ्या लक्षात यायला लागलं की मुलांना नेमकं काय प्रॉब्लेम यायला लागलेत. आता हा प्रॉब्लेम येणार आहे बघा. तुम्ही हे कसं वाचता, हे वाचायला सांगितलं तुम्हाला, हे सगळ्यांना येणार आहे. वाचायचं कसं, 16चे वर्गमूळ. ह्याच्या पूर्वीची स्टेप्स बघणं अशी होती, हा घात रूपात लिहा, चिन्ह रूपात नको. तर 16चे वर्गमूळ म्हणजे असं लिहिणार का, हा झाला 16चा वर्ग, वर्गमूळ. आता वर्ग आणि 2, वर्ग म्हणजे दुसरा घात, पण हे मूळ आहे त्यामुळे असं लिहायला पाहिजे, 16चे वर्गमूळ. आणि समजा असं लिहिलं असेल, आता हे लिहायचं असेल तर हे कसं लिहिणार बघा. आता 8चे घनमूळ. ह्याला किंवा तुम्ही तिसरे मूळ पण म्हणू शकता. तिसरं घात म्हणजे घन, दुसरा घात म्हणजे वर्ग, दुसरा घात एखाद्या संख्येचा दुसरा घात म्हणजे वर्ग.
समजा 5चा वर्ग म्हणजे 5चा दुसरा घात, समजा 7चा घन म्हणजे 7चा तिसरा घात. हे जर असं लिहिलं असेल 8चा, आता त्याला नाही, ह्याला वर्ग हा शब्द आहे, ह्याला घन हा शब्द आहे, ह्याला 8चा चौथा घात. आणि ह्याच संख्या जर केवळ अशा लिहिल्या असतील, असं असं लिहिलं आहे, असं लिहिलं आहे आणि असं लिहिलं आहे. आता काय बदल झाला बघा. ह्याला म्हणायचं 5चे वर्गमूळ. ते चिन्हात काढत असताना असं काढायचं आहे. इथं काय नाही म्हणजे इथं 2 असतं, लक्षात घ्या. 7चे घनमूळ चिन्हात लिहित असताना असं लिहायचं आहे, घनमूळ असं. 8चे चौथे मूळ. मूळ म्हणजे छेदस्थानी असणाऱ्या संख्येचा विचार करतोय आपण. इथं हा भाग आपण लर्न केलेला होता पूर्वीच्या अभ्यासमध्ये. तुम्ही हा नीटपणे लक्षात घ्या आणि मग तुम्ही हा भाग बघा. थोडंसं आता याच्याकडे येऊया, आपण जनरल फॉर्मकडे येऊया. जनरल फॉर्मकडं मूळ म्हणजे खाली असते ते, बरोबर ना. आणि मग आता एखादी संख्येचं वाचन कसं करायचं हाही भाग आपण बघितलं होतो. हे मूळ आणि घात असे काही गणित आपण चिन्हरूपात शब्दरूपात मांडायचे होते. आता मूळ पण आणि घात पण दोन्ही पण असताना काय करायचं बघूया. आता ह्याचं कसं करायचं. समजा 5चा 4/5. आता ह्याचं वाचन कसं करूया, किंवा हे 2 पद्धतीने वाचता येतं. ह्याला असंही म्हणता येतं, 5च्या कोणत्या संख्येचा, कोणती संख्या 5, 5च्या टिंबाटिंबा मूळ. कितवं मूळ, 5वे मूळ. 5व्या मुळाचा कितवा घात, हा वरचा, चौथा घात असं लिहिता येईल. 5च्या 5व्या मुळाचा चौथा घात. तुमच्यापैकी कोणी हे लिहिलं तर चुकेल का बघा. ह्याला असं लिहिता येतं, 5च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. बघा, शब्द हित बदलले नाहीत. पहिल्यांदा घन म्हणू शकतो, घात, चौथा घात तिथं नाही बदललं. 5वे मूळ तिथं नाही बदललं. 5च्या 5व्या मुळाचा चौथा घात, 5च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ, असंही आपण त्याचं वाचन करू शकतो. मग याचा जनरल फॉर्म आपण पहिल्या त्या तासांच्या वेळेला हाही भाग आपण बघणं नीटपणे क्लिअर केलेला आहे. जनरल फॉर्म काय होता बघा. समजा एखादी संख्या तुमच्याजवळ अशी लिहिली असेल, तर एचा mn, एच्या nव्या मुळाचा mवा, nव्या मुळाचा mवा घात असं लिहिता येईल. उलटी वाचता येईल. कसं बघा, उलट म्हणजे मूळ आहे तेच राहणार, nवं मूळच आहे, mवा घातच आहे, पण पहिल्यांदा लिहूया. एच्या mव्या घाताचे 5वे मूळ असं लिहिता येईल. हा ह्या घातांचा जनरल फॉर्म आपण असा शिकला होता. आता तुम्हाला याचं उत्तर लिहायला फारशी अडचण येणार नाही, पण हा शब्दशः अर्थ आपल्याला इतक्या खोलवरती किंवा हा सगळ्या एक्झाम्पलचा सराव आपण ह्या पहिल्या काही तासांच्या मध्ये निश्चितपणे केला आहे. तुम्ही ते नीटपणे बघाल आणि मग समजून घ्याल. आता सांगा बरं, याचं उत्तर कसं करणार आहात तुम्ही. आता काय करणार उत्तर सांगा. कोणती संख्या, 256. या संख्येच्या कितवं मूळ, यस मूळ पहिल्यांदा लिहा, 7व्या मुळाचा कितवा घात दिसतो तुम्हाला, हा बोला कितवा घात आहे बघा, 5वा घात, 5वा मूळ 7वे, संख्या कोणती ती. ओके. समजा तुम्हाला असं एखादी संख्या दिली, 337चा 6/7, 6/6 समजा की तर 9 आहे, 7/9 घेतो किंवा 11/9 घेतो. बोला आता कोणाचं, कुठल्या संख्येचं, 37च्या कितव्या मुळाचं सांगा. हां, 37च्या कितव्या मुळाचा विचार करणार, 9व्या.
घात कितवा होणार सांगा? 11वा. इथं येणार मूळ कितवं? 9. घात किती येणार? इथे येणार 11वा घात. असा जनरल फॉर्म आपण ए आणि एमच्या बाबतीमध्ये सुद्धा, एम आणि एनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला हा क्लिअर करायचा आहे. आणि हा समजून घेऊन आपल्याला हे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह करायचे होते, जेणेकरून तुम्हाला हा बेसिक भाग कळेल. हा आजच्या तासिकेचा मुख्य हेतू होता आहे. या प्रकारचे एका संख्येचं वाचन करायला, तुम्हाला लिहायला, चिन्हात लिहा, शब्दात लिहा, हा भाग येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते भाग तुम्ही करू शकता किंवा ते लिहू शकता. आता एखादी संख्या तुम्हाला लिहायला सांगितली, समजा की अशी दिली आणि ती तुम्ही चिन्हात लिहून दाखवा, असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर बघा. 3च्या घनमुळाचा घन कसं लिहिणार? 3च्या घनमुळाचा घन कसं लिहिणार सांगा? 3च्या घन, त्या संख्या आपल्याला चिन्हात लिहून दाखवायच्या आहे. 3च्या घनमुळाचा घन हे तुम्हाला लिहून दाखवायचं आहे, चिन्हात लिहायचं आहे, म्हणजे की घात रूपामध्ये लिहायचं आहे. कसं लिहिणार? 3च्या घनमुळाचा घन तुम्ही ते लिहून दाखवा. उलट सुलट ह्याच्या अर्थ इथं याचा उलट तुम्हाला येतं. 256च्या 7व्या मुळाचा 5वा घात, हे कसं लिहाल? परत आणखीन एखादा याचं बघूया का? हे 256चं लक्षात आलं, 7वा 5वा क्लिअर लक्षात आलं. आता ते तुम्ही उलट सांगितले, समजा तुम्ही हे चिन्हात लिहून दाखवा, असं आहे. चिन्हात लिहायचं आहे तुम्हाला, असं सांगितलं. 95 या संख्येच्या घनमुळाचा 5वा घात हे लिहून दाखवा चिन्हामध्ये. 95च्या घनमुळाचा 5वा घात, 95 इथं लिहिणार. ओके, कंस घालूया. मूळ आणि घात. मूळ कुठे लिहायचं? झाडांचं मूळ जमिनीत असतं ना, तसं ह्याला पण जमिनीत लिहायचं. घन म्हणजे कोणता शब्द घेणार? 3. ओके, आणि घात हा वरती लिहायचा 5. 95 ह्या संख्येच्या घनमुळाचा 5वा घात असं लिहिता येईल. हा लक्षात बघा. त्यासाठी नीटपणे जरा अंडरस्टँडिंग असायला पाहिजे तुम्हाला. समजा 195च्या 7व्या मुळाचा 8वा घात, 195च्या 7व्या मुळाचा 8वा घात, 195च्या 7वे मूळ म्हणजे इथं 7 येणार आणि घात किती आहे बघा? 8वा म्हणजे इथं 8 येणार. ह्याचं वाचन करा. 195च्या 7व्या मुळाचा 8वा घात, 195च्या 8व्या घाताचे 7वे मूळ असे लिहिता येतं. ओके, आता तुम्हाला प्रश्न समजा परीक्षेत असा आला, 3च्या घनमुळाचा घन चिन्हात लिहा किंवा घात रूपात लिहा. 3च्या घनमुळाचा घन, 3च्या घनमुळाचा घन कसं लिहूया सांगा आता? 3 घन म्हणजे घनमूळ म्हणजे कितवे मूळ रे? नंबर कुठला सांगा? 3. घात म्हणजे घात, घन म्हणजे तिसरा घात, वर्ग म्हणजे दुसरा घात, मग घन म्हणजे 3 येणार. हे बघा, 3 3 3. समजलं? आता घन म्हणल्यावर तिसरा घात, वर्ग म्हणल्यावर दुसरा घात. परीक्षेत मात्र घन आणि वर्ग असे शब्द येतील. आता 5च्या वर्गमुळाचा घन, 5च्या वर्गमूळ, वर्ग म्हणजे किती? वर्ग म्हणजे 2, घन म्हणजे किती? 5च्या वर्गमुळाच्या म्हणजे दुसऱ्या मुळाचा, घन म्हणजे घात 3. घनचा अर्थ एक्सचा घन लिहा, हे बघा, एक्सचा तिसरा घात लिहा, हेच. एक्सचा दुसरा घात लिहा, हेच. आता एक्सचा वर्ग लिहून दाखवा मला, हेच. लक्षात आलं का बघा तुम्हाला? एक्सचा वर्ग चिन्हात लिहून दाखवा. आलं लक्षात? काय झालंय? वायचा वर्ग अलग लक्षात बघा. वायचा वर्ग चिन्हात लिहून दाखवा, हे बघा. वायचा दुसरा घात, हेच उत्तर. वायचा घन, वायचा तिसरा घात असं लिहिलं.
घन म्हणजे तिसरा घात, वर्ग म्हणजे दुसरा घात. घनमूळ म्हणजे तिसरे मूळ आणि वर्गमूळ म्हणजे दुसरे मूळ, याची पक्की ओळख तो तुमच्याकडे असायला पाहिजे. आलं लक्षात बाळांनो? ह्या साऱ्या गोष्टींना विचारात घेऊन आपण हे घनमूळ वर्गमूळ हे संबोध आपण ह्या लेसनमध्ये पूर्ण करत गेलो आहे. हा सगळाच अभ्यास बाळांनो पूर्ण केला आहे आणि मग आपल्याला या सगळ्याचं काय केलं की गणितं सगळे सॉल्व केलेत. तुम्ही जरा परत एकदा बघाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यातला आणखीन कोणता तुम्हाला विशेष अवघड वाटणारा जर प्रश्न असेल तर तुम्ही मला सांगू शकता, माझ्याशी शेअर करू शकता. असा हा भाग आपण शिकत पुढे चाललो आहे. तुम्हाला सर्वांना या घातरूपामधल्या ह्या संख्यांचा विचार करायचा होता. घातांकाचे नियम्स काही या धड्यामध्ये होऊन गेले, त्याचाही वापर करायचा आहे. घातांकाचे नियमही आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर घनमूळ कसं काढायचं, घन कसं काढायचं, काही पहिल्या ह्याच्यामध्ये काही स्वाध्याय पण दिला होता. तो स्वाध्याय पण आपण नीटपणे सोडवला आहे. वर्गमूळाच्या चिन्हाचा अर्थ पण समजून घेतला आहे. हा पाठ्यांशचा भाग जर असं नीटपणे बघितला पाठ्यपुस्तकसुद्धा तर तुम्हाला हे चांगल्या रीतीनं कळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण चांगल्या रीतीनं सहकार्य करत आहात, मोठ्या संख्येने जॉईन होत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. असंच गणित मैत्रीवरती प्रेम करत राहा, आमच्याशी जोडत राहा. मात्र बाळांनो, माझं मूल्यमापन हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत माझी ताकद किंवा मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, माझं गणित तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे असं वाटत नाही. ज्या अर्थी टीचर्सनी पालकांनी तुम्हाला हे सगळं दिलं याचा अर्थ त्यांना ते मान्य आहे. निश्चितपणे सगळ्या शंका कुशंकाचं शेअर करत थोडंसं क्यूज, काही कोडी, गणिती कोडी वगैरे आपण पाठवणार आहोत. काही प्रश्नपत्रिकाही पाठवत आहे. थोडा सराव, मुलं बरीचशी चांगल्या अर्थाचं सहकार्य करत आहेत, सोडत आहेत, अभ्यासात येत आहेत. अभ्यासात यायला पाहिजे. उच्च लेवलच्या शिक्षणासाठी हे 8वी 9वीचं गणित मजबूत असायला पाहिजे. इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीचे 450 तासांचं नियोजन पक्का आहे. त्यापैकी 250च्या आसपासचे लेक्चर्स अपलोड झालेत आतापर्यंत. बाकीचे रेकॉर्डिंग झालेत पण ते अपलोडला वेळ लागतो, तो होत राहील. मध्ये आधी काही बदल्स, काही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, पेपर्स, याही गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो आहे 8वीच्या बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला वेळ करू नका. तुमचं सबस्क्रायबेशन हीच माझी ताकद आहे, हीच माझी एनर्जी आहे. 450 तास तुमच्याजवळ उभारणं, तुमच्यासमोर उभारायचं आहे मला. त्यासाठी लागणारी ताकद म्हणजे तुमचा सबस्क्रायबरची संख्या आहे. मी करतो आहे, तुम्ही बघताय की नाही बघताय हे मला कसं कळणार? किंवा तुम्हाला काही शंका येतात, तुमचं नेमकं हे काय आवडत नाही, नेमकं काय बदल पाहिजे, हे मला शेअर करत राहा. परत एकदा तुम्हा सर्वांना पालकबंधू भगिनींचे शतशः आभार. अभ्यासात राहूया, गणित सर्वजण शिकूया. ओके, लवकरच आपण पुढील तासिकेच्या वेळेला भेटूया. तोपर्यंत नमस्कार.